काटा बसला हो. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. कोल्हापूर फिशिंग विथ ऋतुराज. आज आपण मॉर्निंगला फिशिंगसाठी आलो आहे आणि आज आपल्यासोबत आपले खास मित्र आहेत. नक्की व्हिडिओ बघा कोण आहेत आणि गेस करा आणि कमेंट करा. मित्रांनो, आज आपल्यासोबत कोण आहे तुम्ही नक्कीच गेस करू शकता. ज्यांनी भरपूर मोठ्या साईजचे मासे पकडलेत, बिग साईजचे स्नेकहेड मासे जास्त करून पकडलेत. आणि आज आपल्यासोबत आहेत फिशिंगच्या दुनियेतील एक दिलदार असे व्यक्तिमत्व, ते म्हणजे आमचे खास मित्र महेश दादा. आणि जे काय आज बाईट झाल्यात ते महेशदांनाच झाल्यात. आपल्याला आज काही बाईट झाल्या नाहीत. हे तर काटा बसला हो. इथे काय तरी थांब की. हाताने आल्यात काय साईज नाही असं नॉर्मल आहे. बारक बारक रे. चांगल्या पावला डायरेक्ट उचला, काय विषय नाही. दुसऱ्या अँगलने मित्रांनो हा व्हिडिओ बघा, कशा पद्धतीनं महेशदा मासा हँडल करतात आणि कोणताही खुडगळाचा न वापर करता ते मासा बाहेर काढतात. खरंच एक नवल आहे मित्रांनो, कशा पद्धतीने ते मासा खेळवतात. साईज नक्की बघा. नॉर्मल आहे. बारक बारक रे. चांगल्या पावला डायरेक्ट उचला, काय विषय नाही. धरते ना. रॉड घे. आम्हाला लागला लयच वेळ लागला हो. आत्ता पहिलं नाही मग काहीच लागलं. चांगली साईज मग बारकी साईज आहे. बारकी 2 किलो जास्त असेल. त्यात ते आपण 1.5 किलो असेल. असेल. 2 किलो भरून 3 पाऊंड. कधी आम्ही जिथं फिशिंग करत होतो त्याच्या समोरच्या साईडला सरजे आहेत आमचं, आणि आम्ही आज इथं फिशिंग करत होतो. विशू पण आहे सोबत. वरती लय खतरनाक त्या रिझल्ट आहे. विशूला बाईट दिलेली मित्रांनो, आवाज बघू शकताय. काय ड्रॅगन लूज ठेवलायस मार. काय अडकले बसल्याला मासा. असं पाग. त्याला घाण आहे बघा, एक वीटची घाण आहे त्याला दोऱ्याला. आमच्या समोरच्या साईडला सरजी होतं आणि सरांना पण माशांना चांगली बाईट दिल्या आणि त्यांना मासा हुकअप झाला मित्रांनो. चांगल्या साईजचा तो मासा आहे, बघू शकताय. काय लागलाय मोठा. त्या साईडला सरांना मासा लागला होता आणि या साईडला आमची रॉड मित्रांनो कट झाली. रॉड आपल्याला ही टेस्टिंगसाठी आली होती. त्याला बेंगलोरला पाठवायचा रॉड. गाईडमध्ये कसं असते माहिती आहे काय, ज्यावेळेस तुम्ही कास्टिंग करताय हे वरची एवढी एक फर्स्ट सेकंड टिपच्या आसपास मोडते, किंवा हे खाली जिथं जॉईंट होतोय फर्स्ट टिप हे सेकंड टिप, तिथून तुमचा कट होतोय रॉड. पण तो कट कुठनं झाला आहे, फोर गाईडच्या पाठी म्हणून. तिथं मटेरियल तुम्ही तणाव ह्याचं वेट केलं जाते बनवता, तिथनंच का तो कट झाला. बरोबर आहे ना. ते बघायचं आता मटेरियलमध्ये काय फॉल्ट आहे काय आहे, आणि ते अजून मार्केटला करायला नाही रॉड. आणि मित्रांनो हा सरांना लागलेला मासा आहे, त्याचा आपण व्हिडिओ करू शकलो नाही कारण की सर समोरच्या साईडला होतात आणि व्हिडिओ करताच आला नसता आम्हाला. सरांनी हा मासा मित्रांनो चांगल्या पद्धतीनं खेळवला होता आणि सर एकटंच होतं आणि एकट्यांनी हा मासा बाहेर काढला आहे. आणि मित्रांनो महेशदांच्या गाईडलाईन खाली आम्ही आज फिशिंग केली आणि आम्हाला भरपूर चांगले अनुभव आलेत. ते अनुभव मी तुम्हाला नक्कीच पुढे शेअर करणार आहे. मित्रांनो आज फिशिंगसाठी आलतो आणि आपल्यासोबत आमचे मित्र महेशदा आहेत.
आणि आज आपण चांगल्या साईडची मरळ मारल्या. एफ जी नॉट आपलं बिडेट लाईनला लावायचे असते, म्हणजे ते दगडासाठी बिडेट लाईन आपली कट होते. ते कट होऊ नये म्हणून आपण पुढं मोनोकार्बाईड लाईन 80 mm आपण त्यात जॉईंट करत आहे. नॉट मारायला लागते त्याला. नॉट ह्यासाठी मारायची की आपली पुढे खाली दगड असतात, दगडा घासून लाईन कट होऊ नये म्हणून. मासा लागलाय खाली झाडात ह्याच्यात दगडात घेऊन जातोय, ही लाईन कट होत नाही. ही मोनोकार्बाईड लाईन आपली बिडेड लाईन कट होऊ शकते, तरी एफ जी नॉट आपण मारू शकतो. महेशदा आणि मित्रांनो सांगितलं की मोनोकार्बाईड लाईन का वापरायची, कारण की आपली ब्रेडेड लाईन जी असते ती खाली आपण कास्ट केल्यानंतरनं खाली आपला स्पून जो असतो तो जमिनीलगत गोल फिरत येतो. त्यामध्ये मोठे दगड आल्यानंतरनं त्या दगडाला आपली लाईन घासते आणि लाईनची झीज होऊन ती कट होते. त्यासाठी आपल्याला ही लाईन वापरायची आहे. यामुळे आपली ब्रेडेड लाईन सेफ राहते आणि आपल्याला मोठे मासे लागल्यानंतर मित्रांनो खाली मासे भरपूर ओढतो. त्यावेळेला खाली झाडे असतात किंवा दगड असतात त्यांना घासून तो झीज होतो, दोरा तुटतो आणि ह्या लाईनमुळे दोरा तुटत नाही. त्यामुळे तुम्ही याचा वापर करा. असं फास्ट होते. ओके, आता कडवायचं राहिलं बाजू. एफ जी नॉट तयार. पुढं करेक्ट आपण 3 फूट घेऊ शकतो लांबी. महेशदा ह्या साईडला कास्ट करत होतात आणि त्या साईडला सुधीरदा कास्ट करत होतात आणि त्या साईडला सुधीरदाना मस्तपैकी एक बाईट झाल्या मित्रांनो, आणि मरीची शेवटं. बाईट होती ती. कुठे अटॅक केला? जवळच. मार महेश. तिला काय करून चालत नाही. तिला पहिला पकड दे. तिला काढून आत्ता लगेच काय करू नका सा. आता तिच्यात लय ताकद आहे. जेवढी ती शांत होईल. तू म्हणलास कडन मार म्हणून म्हटलं होय, मी होय. बदलल्याने किलर अहो स्पिनरवर 100% लागणार. म्हणून म्हटलं बघूया तरी काय होतंय का त्याच्यावर. आता तिला काही करून चालणार नाही.
सुधीरदांना मित्रांनो ही कॅच झालं आहे मरळ. चांगल्या साईजची मरळ आहे. हा मासा लागल्यानंतर मित्रांनो आणि जोश आला मासा पकडण्यासाठी आणि आम्ही परत कास्टिंग चालू केलं. आणि मरळ जो मासा आहे तो झुडपामध्ये असतो जास्त करून लपलेला, त्यामुळे कास्ट करताना झाडी बघून त्या झाडीच्या साईडला कास्ट करायचा आहे. आणि ड्रॅग हा मित्रांनो टाईट ठेवायचा आहे, जेणेकरून जो मासा लागला तर त्याला जास्त खेळवत न बसता जोरात ओढत त्याला बाहेर काढायचा आहे. आज रविवार असल्यामुळे काय आपलं नॉनव्हेजचाच दिवस असतो आहे. आपण मॉर्निंगसाठी आलेलो फिशिंगसाठी रिव्हरमध्ये आणि आपल्याला ही मळे भेटली आहे स्नेकहेड. वर चांगली साईज आहे ही स्नेकहेडची. साईज बघा, मस्त साईज आहे. आणि अशा त्याने आपला रविवार आहे, सुट्टीचा दिवस, त्यातनं एन्जॉयचा दिवस असतो आपला. किंवा आपली एन्जॉय झालेला आहे आज. साईज देखो, साईज मस्त साईज गावलेली आहे आपल्याला. हे रिव्हरमध्ये गावलेले आहे. मस्त जल्लोष होणार आहे पार्टीचा अशा तऱ्हेने. आणि हो आनंद गगनात मावणार नाही आपल्या. खाण्यासाठी पौष्टिक एक नंबर. आणि गोड्या पाण्यातला याला एक टायगर म्हणलं जातं, वाघ म्हणलं जातं गोड्या पाण्यातला. आणि दुसरं याला एक नाव राक्षस आहे हो. कारण उदाहरणार्थ राक्षस म्हणजे ते दात पण राक्षसागत आहेत. बघा आपण दात पण पाहू शकतो, त्याचं दात पण राक्षसागत आहेत. हे बघा, फक्त अटॅक मस्त चांगल्या क्वालिटीचा करू शकतो राक्षसागत. आज संडे आहे, अर्ली मॉर्निंग बिग स्नेकेड कॅच हुआ है. जिग साइज स्नेकेड है, साइज देखो, जाइंट स्नेकेड. और आज का यूज़ किया है सेटअप सिमानो सेडोनाओ काइजो मोटर लाइन. वो जो इसका रोल है फिश टैप रेड टाइप का होके देखो इधर. साइज देखो, जाइंट स्नेकेड. स्नेकेड की साइज देखो कितनी बड़ी स्नेकेड है ये. बहुत अच्छा रिजल्ट है फिश टैप का. और लाइन तो क्या, कोई बात ही अलग है लाइन की. साइज देखो स्नेकेड की कितनी बड़ी है. थोड़ा